हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट म्हणजेच MS सेट आणि NTUGC नेट या दोनही एक्झाम संदर्भात अतिशय महत्त्वाचे न्यू नोटिफिकेशन रिलीज झालेले आहेत. जे विद्यार्थी MS सेट एक्झाम किंवा NTUGC नेट एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आजचं हे लेसन खूप महत्त्वाचं आहे, कारण या ठिकाणी दोन्ही ऑफिशियल नोटिफिकेशन आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर जे विद्यार्थी MS सेट एक्झाम 2025 हा एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 3 अतिशय महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी मी इंट्रोड्यूस करणार आहे. फ्रेंड, आजचं लेसन पाहण्याआधी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन. MS सेट असेल किंवा NTUGC नेट एक्झाम असेल, हे दोन्ही एक्झाम जून महिन्यामध्ये कंडक्ट होणार आहे. या दोन्ही एक्झाममधील जो पेपर फर्स्ट आहे सर्वांसाठी कॉमन असतो, त्या पेपर फर्स्टचा सिलेबस दोन्ही एक्झामसाठी सेम असतो. म्हणजे नेट एक्झाम असेल किंवा सेट एक्झाम असेल, दोन्ही एक्झामसाठी पेपर फर्स्ट हा सेम आहे, सिलेबस पूर्णपणे सेम आहे. हेच लक्षात घेऊन पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू केलेला आहे. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो, प्लस त्या संदर्भात पूर्णपणे रिव्हिजन, MCQज प्रॅक्टिस ही करून घेतली जाते. म्हणजे इन शॉर्ट, पेपर फर्स्टचा हा कोर्स जॉईन केल्यानंतर अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज नाहीये. सिलेबस पासनं ते रिव्हिजन पर्यंत प्लस त्या संदर्भात प्रॅक्टिस पर्यंत सर्व गोष्टी या कोर्समध्ये करून दिल्या जातात. सो फ्रेंड, हा जो कोर्स आहे या कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. या कोर्सचा वापर करून काही विद्यार्थ्यांनी पेपर फर्स्टमध्ये 80 मार्क देखील मिळवलेले आहेत. तुम्ही देखील चांगले मार्क मिळवून एक्झाम क्वालिफाय करू शकता. ठीक आहे, तर आज आपण MS सेट एक्झाम आणि नेट एक्झाम संदर्भात जे नवीन नोटिफिकेशन आलेले आहेत ते पाहणार आहोत. आणि MS सेट एक्झाम बद्दल 3 सूचना तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. सर्वात प्रथम NTUGC नेट एक्झाम संदर्भात आज म्हणजेच 16 एप्रिल रोजी जे नवीन नोटिफिकेशन त्यांनी रिलीज केलेले आहे ते आपण पाहूया. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA यांच्यामार्फत ही पब्लिक नोटीस 16 एप्रिल 2025 रोजी त्यांनी रिलीज केलेली आहे. ठीक आहे, या नोटीसमध्ये काय म्हणलंय पहा. सब्जेक्ट: ओपनिंग ऑफ दी ऑनलाईन पोर्टल फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर UGC नेट जून 2025. म्हणजे जूनमध्ये NTUGC नेटचा जो एक्झाम होणार आहे त्या एक्झामिनेशनचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म त्यांनी सुरू केलेले आहे. त्या संदर्भात काय म्हणलंय ते समजून घ्या. तर हा जो एक्झाम होणार आहे हा एक्झाम ऑनलाईन होणार आहे, म्हणजे कॉम्प्युटर बेसिस होणार आहे. ऑफलाईन पद्धतीने एक्झाम कंडक्ट केला जाणार नाही, पहिली गोष्ट. त्यानंतर एक्झामिनेशनच्या फॉर्म संदर्भात डेट्स त्यांनी दिलेल्या आहेत. त्या डेट्स काय आहेत पहा. सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, तर 16 तारखेपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म त्यांनी सुरू केलेले आहेत. त्याची लास्ट डेट आहे 7 मे 2025. त्यानंतर लास्ट डेट एक्झामिनेशन फॉर्म सबमिट करायचा, त्याचबरोबर त्याची फी पेड करण्यासाठी 1 दिवस त्यांनी एक्स्ट्रा दिलेला आहे 8 मे 2025. म्हणजे 7 मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर 8 मे पर्यंत 1 दिवस एक्स्ट्रा त्यांनी प्रोव्हाइड केला आहे फी पेड करण्यासाठी, पैसे अरेंज करण्यासाठी. किंवा पैसे अरेंज होत असतील तर 7 मे पर्यंतच तुम्ही फॉर्म पूर्णपणे फी भरून सबमिट करू शकता. त्यानंतर फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचं करेक्शन तुम्हाला करायचं असेल तर त्याचा करेक्शन विंडो हा 9 मे ते 10 मे या दरम्यान ओपन राहील. त्यानंतर ॲडव्हान्स सिटी कुठे आहे तुमचं, म्हणजे कुठला सिटीमध्ये एक्झाम असेल ते लवकरच अनाऊन्स करतील त्या संदर्भात. त्यानंतर तुमचं हॉल तिकीट कधी भेटेल त्या संदर्भात इन्फॉर्मेशन लवकरच अनाऊन्स करतील. डेट ऑफ एक्झामिनेशन टेंटेटिव्ह प्रॉपर सांगितलंय 21 जूनला एक्झाम सुरू होईल आणि 30 जूनपर्यंत एक्झाम कंडक्ट होणार आहे. म्हणजे या 21 ते 30 जून दरम्यान तुमचा एक्झाम कधीही होऊ शकतो. त्या संदर्भात प्रॉपर डेट्स ते लवकरच अनाऊन्स करतील. अजूनही त्या संदर्भात प्रॉपर डेट्स अनाऊन्स केलेल्या नाहीयेत. त्यानंतर एक्झामिनेशन फी संदर्भात त्यांनी काही माहिती दिली आहे पहा. एक्झामिनेशन फी ही ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीसाठी 1150 रुपये आहे. त्यानंतर जनरलमध्ये EWS असेल किंवा OBC कॅटेगरी असेल त्या विद्यार्थ्यांसाठी 600 रुपये आहे. आणि थर्ड जेंडर असेल किंवा SC ST कॅटेगरी असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी 325 रुपये फी आहे. ठीक आहे, या ठिकाणी फीचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. कॅटेगरीनुसार फी ही वेगवेगळी आहे. सो आय होप इन्फॉर्मेशन तुम्हाला कळलं असेल. एक्झामिनेशन फॉर्म ही NTUGC नेटचे ओपन झालेले आहेत.
हे पब्लिक नोटीस होतं NTUG नेट संदर्भात. त्यांनी ते आजच अनाऊन्स केलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना एक्झाम द्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे एका अभ्यासामध्ये तुम्ही 2 एक्झाम देऊ शकता. एक म्हणजे सेट एक्झामचा फॉर्म तुम्ही भरलेला असेल तो देऊ शकता आणि त्याच महिन्यामध्ये जून महिन्यामध्येच तुम्ही नेट एक्झाम देखील देऊ शकता. म्हणजे एका दगडात 2 तुम्ही निशाणे साधू शकता. ही एक गुड आणि चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. सिंपल. तर आता नेक्स्ट जे नोटिफिकेशन आहे ते MS सेट एक्झाम संदर्भात आहे, जे मी कालच इंट्रोड्यूस केलं होतं. MS सेट एक्झामचा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांची लिस्ट त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर अपडेट केलेली आहे. तुम्ही पाहू शकता MS सेट एक्झाम संदर्भात त्यांची वेबसाईट आहे. ठीक आहे, सेट एक्झामची इथे पाहू शकता. या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर इथे लिस्ट तुम्हाला दिसेल, लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हू हॅव पेड प्रिस्क्राईब फी फॉर सेट टू बी हेल्ड ऑन 15 जून 2025. म्हणजे 15 जूनला जो एक्झाम होणार आहे त्या एक्झामचा फॉर्म फिलअप करून ज्या विद्यार्थ्यांनी फी पेड केलेली आहे त्या विद्यार्थ्यांची लिस्ट त्यांनी अनाऊन्स केलेली आहे. या लिस्टच्या विंडोवर तुम्ही इथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक लिस्ट ओपन होईल. या लिस्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून फी पेड केलेली आहे त्या विद्यार्थ्यांची नावं खाली आहेत. हे जे खाली सर्व नावं दिलेले आहेत त्यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही काय करायचं, हा सेट एक्झामचा मेल आहे, या मेल आयडीवर मेल करायचा आहे. त्या ठिकाणी तुमचा पेमेंटचा स्क्रीनशॉट अटॅच करायचा, ॲप्लिकेशनची PDF अटॅच करायची, त्यानंतर तुमचं नाव असेल किंवा काय आयडेंटिटी प्रूफ असेल तो अटॅच करायचा आणि त्यानंतर या मेल आयडीवर तुम्ही त्यांना मेल करायचा आहे. कधी मेल करू शकता, 21 तारखेपर्यंत मेल करू शकता. तोपर्यंतच तुम्ही तुमचं जे क्वेरी आहे ती त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. रिपीट करल, ही जी लिस्ट आहे या लिस्टमध्ये जवळपास 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे नाव आहेत. तुमचंही नाव डेफिनेटली असेलच, पण इन केस नसेल तुमचं नाव तर तुम्ही या मेल आयडीवर मेल करू शकता. ठीक आहे. आता या वर्षी किती विद्यार्थी एक्झामला बसणार आहे हे या लिस्ट मार्फत तुम्हाला कळू शकतं. तर फ्रेंड या ठिकाणी पाहू शकता 1,10,412 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. म्हणजे कॉम्पिटिशन चांगलीच आहे. ठीक आहे, 1,10,400 विद्यार्थी यावेळेस कॉम्पिटिशन सरला तुमच्यासोबत आहे. यामधून तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. त्यासाठी हे शेवटचे 60 दिवस प्रॉपरपणे अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. सर्व विद्यार्थ्यांना टाइम सेम आहे, सर्व विद्यार्थ्यांना सिलेबस सेम आहे, सर्व विद्यार्थी तो सिलेबसचा अभ्यास करणार आहे, सर्व विद्यार्थी त्याच टाइममध्ये अभ्यास करणार आहे. पण तुम्ही अभ्यास कुठल्या वेनी करताय हे अतिशय महत्त्वाचं आहे. एकदम स्ट्रॅटेजी वापरून प्लॅनिंग करून अभ्यास करा, डेफिनेटली तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. MS सेट आणि नेट हे दोन्ही एक्झाम एकाच महिन्यात येत असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे. एकाच अभ्यासामध्ये तुम्ही 2 एक्झाम देऊ शकता. आणि जर पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला 80+ मार्क मिळवायचे असतील तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. 60 ते 65 दिवसामध्ये तुमचा पूर्णपणे पेपर फर्स्ट डिटेलमध्ये विथ प्रॅक्टिस कंप्लीट करून दिला जाईल. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काही विद्यार्थ्यांना पेपर फर्स्टमध्ये कोर्स मार्फत 80 मार्क देखील भेटलेले आहेत. हा खूप चांगला स्कोर आहे. अनेक विद्यार्थ्यांना या कोर्सचा फायदा झालेला आहे. मागच्या वर्षी म्हणजेच 2024ला जवळपास आपले 370हून अधिक विद्यार्थी क्वालिफाय झालेत. म्हणजे जवळपास 70% रिझल्ट आपला क्लासचा लागलेला आहे. इतका चांगला रिझल्ट कुठलाही मे बी क्लासचा नसेल. ठीक आहे, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा रिझल्ट इतका चांगला अनाऊन्स होणं ही खूप चांगली बाब आहे. तुम्हाला सर्वांचे रिझल्ट पाहिजे असतील तर 19 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलची चार्ट स्क्रोल डाऊन करा. स्क्रोल डाऊन केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे फीडबॅक आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. ठीक आहे, खूप चांगला स्ट्रक्चर असलेला हा कोर्स आहे. या कोर्स संदर्भात सर्व कंटेंट किंवा सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेलमध्ये हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. हा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. हा जो कोर्स आहे या कोर्सची व्हॅलिडिटी सेट एक्झामपर्यंतच होती, पण जे विद्यार्थी आत्ता जॉईन करतील त्या विद्यार्थ्यांना जूनच्या नेट एक्झामपर्यंत व्हॅलिडिटी एक्सटेंड करून दिली जाईल. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही दोन्ही एक्झाम एकाच कोर्सचा वापर करून देऊ शकता. सो फ्रेंड, आता जे नवीन अपडेट किंवा नवीन सूचना आहेत त्या तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की MS सेट एक्झामबद्दल 3 कुठल्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपल्याला पाहिजे आहेत. तर फ्रेंड हे पहा, ही लिस्ट आहे ना, ही लिस्ट सेट भवनने अनाऊन्स केलेली, अपडेट केलेली त्यांच्या वेबसाईटवर. ही लिस्ट तुम्ही डाउनलोडिंग करून ठेवू शकता. त्यानंतर तुमचं नाव सर्च करू शकता. सर्च होण्यासाठी वेळ लागतो कारण यामध्ये जवळपास 3000हून अधिक पेजेस आहेत. 3000 पेजेसमधून तुमचं नाव सर्च होणं खूप वेळ लागू शकतो. ठीक आहे, मग तुमचं नाव पहा. त्यानंतर तुमच्या नावासमोर कॅटेगरी कुठली आहे हे प्रॉपर वेने चेक करा. काही विद्यार्थी अशा आहेत की ज्यांनी फॉर्ममध्ये कॅटेगरी वेगळी चॉईस केली होती
पण आता त्यांना वेगळीच कॅटेगरी आलेली आहे. मग सिस्टीम एरर असेल किंवा अदर एरर असू शकतो, हे तुम्ही प्रॉपर वेने व्हेरीफाय करा. या लिस्टमध्ये तुमचं नाव चुकलेलं असेल किंवा तुमची कॅटेगरी चुकलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम देण्यासाठी प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. मग एक लक्षात घ्या, जर लिस्टमध्ये पहिला पॉईंट तुमचं नाव चुकलेलं असेल तर हे नाव तुम्ही करेक्ट करू शकता 500 रुपये पेमेंट करून ज्यावेळेस तुम्ही क्वालिफाय होताल त्यावेळेस. त्यानंतर ठीक आहे, नाव चुकलं तर जास्त काय मोठा इश्यू नाही, ते करेक्ट करण्याला एक ऑप्शन आहे, हे नंतर सांगाल. पण जर तुमची कॅटेगरी चुकलेली असेल, सेकंड पॉईंट सांगतोय, जर या लिस्टमध्ये कॅटेगरी वेगळी आली असेल तर त्याला कुठलाही ऑप्शन नाहीये. तुम्ही जर क्वालिफाय झाले तरी देखील तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल आणि तुम्हाला डिसअलाउड केलं जाईल. नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक होऊन द्या, काही प्रॉब्लेम नाही, करेक्शन करता येईल. पण कॅटेगरी चुकीची चॉईस केली असेल तर खूप मोठा इश्यू होऊ शकतो. तुम्ही क्वालिफाय होऊन देखील ते डिस्क्वालिफाय कन्सिडर केला जाईल. हा पॉईंट लक्षात घ्या. आणि जो तिसरा पॉईंट आहे तो तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं नाव या यादीमध्ये नसेल ते विद्यार्थी MSCET एक्झाम देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही जर यादीमध्ये नाव नसेल, पेमेंट केलेलं असेल तर त्यांना मेल डेफिनेटली करा, ते तुम्हाला यादीमध्ये ॲड करतील. ते महत्त्वाचं आहे. यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचेच हॉल तिकीट रिलीज होणार आहेत, बाकीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट येणार नाही. आणि या ठिकाणी थोडंसं फोकसने अभ्यास करा. तुम्हाला सर्व सूचना मी सांगितलेल्या आहेत. फोकसने इन द सेन्स 60 दिवस आहेत. पहिलं सांगितलं तर 60 दिवस जर तुम्ही सिन्सिअरली प्रामाणिकपणे अभ्यास केला, प्रॉपर स्ट्रॅटेजी वापरून अभ्यास केला तर पुढचं 60 वर्ष तुमचं वय होईपर्यंत तुम्हाला एन्जॉयबल लाईफ जगता येऊ शकतं. थोडीशी कष्ट आत्ता घ्यायचे आहेत, पुढं लाईफ पूर्णपणे एन्जॉयबल आहे. पण आत्ता कष्ट घेतले नाही तर पुढं लाईफमध्ये हार्डवर्क आहे. पुन्हा तेच एक्झाम, पुन्हा 2 वर्ष अभ्यास करा. ठीक आहे, ह्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून 60 दिवस आहे तुमच्या हातामध्ये, खूप मोठे दिवस आहेत. सिन्सिअरली अभ्यास करा, जास्तीत जास्त टाइम देण्याचा प्रयत्न करा, टाइमपास करू नका. ठीक आहे, 60 दिवसामध्ये तुमचं जे असेल ते 100% एफर्ट्स द्या, डेफिनेटली क्वालिफाय होताल. पेपर फर्स्टच्या गायडन्ससाठी, कोर्ससाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर आमच्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता, इन्फॉर्मेशन दिली जाईल. हा व्हॉट्सअप नंबर आहे, हाच नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. ठीक आहे. सो फ्रेंड, आजचे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.